आदिवासींच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या भाजपचा निषेध. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा. नमस्कार, आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह. भाजपा हा आदिवासी समाजावर अन्याय करणारा पक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मणिपूरमधील आदिवासी महिलांवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. नग्न महिलांची धिंड काढली, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेकडे गांभीर्याने न घेता मणिपूरमध्ये पाऊल सुद्धा टाकलं नाही. असं विविध घटना आदिवासी समाज बांधवांबद्दल झाल्या. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देताना पंतप्रधान खुर्चीवर बसतात, परंतु घटनेचा मुख्यतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मात्र त्यांच्यासोबत उभ्या राहिल्याचं चित्र उभ्या देशानं पाहिलंय. तसेच लोकसभा व राज्यसभेच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपती यांना बोलवण्यात आला नाही. अशा विविध घटना आदिवासी समाज बांधवांवर झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचे उबाटाचे उमेदवार संजय देशमुख यांना पुसद तालुक्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा जाहीर पाठिंबा दिसत आहे. त्यामुळे विरोधकांचे धागे दणाणले. सविस्तर माहिती. प्रचारासाठी अवघ्या 8 दिवसाचा कालावधी उरला असताना महायुतीतील घटक पक्ष एकमेकांमध्ये भांडताना दिसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराची धुरा. पुसद मतदारसंघात भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार ॲडव्होकेट निलय भाऊ नाईक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडील मुख्य गटाकडे असल्याने जुने भाजप व नवीन भाजपात गट तट उफाळून येत असल्याने नाराजी नाट्य सुरू आहे. आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह. मुख्य महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून आज आदिवासी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला या मतदारसंघातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत, खोटं बोलणं, मणिपूरची एक गोष्ट घ्या, आपली मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड करणे, काही महिलांवर रेप करण्यात आला, काही लोकांना अमानुष मारहाण करण्यात आली, त्याला मारून टाकण्यात आलं. तरीही आपल्या देशाचे पंतप्रधान तिथे जाऊन तिथे गेले सुद्धा नाही किंवा त्याच्याविषयी काही शोक संवेदनासुद्धा व्यक्त नाही केली. ही अतिशय भारताला लाजिरवाणी गोष्ट अशी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या समाजाचे श्याम वाकोडे साहेब ते डीन होते नांदेड हॉस्पिटलचे, आणि हेच हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार होते, यांनी त्याला संडास बाथरूम घासायला लावली. आणि इतकं घृणास्पद काम हेमंत पाटील यांनी केलेलं आहे. आणि आता त्यांच्या बायकोला इथे उभं केलेलं आहे, राजश्री पाटील. आणि हे आम्हाला कदापि मान्य नाही. आमचा समाज अजिबात त्याला मान्यता देणार नाही. आणि आमचं सगळं मतदान BJP विरुद्ध राहील. आमच्या समाजाला मतदान कधी करणार नाही. त्याचप्रमाणे बंजारा समाजात सुद्धा याच्यामध्ये डॉक्टर होते, त्यांनाही तेच काम करायला हवं. म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, काही तुम्हाला भान तुम्ही ठेवायला पाहिजे, तुम्ही कसं लोकांना वागवलं पाहिजे हे जरा थोडंसं भान नाही त्या लोकांना. म्हणून बंजारा सुद्धा समाजात सुद्धा मोठा अपमान झाला, आदिवासी समाजाचा अपमान झाला. म्हणून या माणसाला आपण का मतदान करावं, यांच्या विषयाला आपण का मतदान करावं. म्हणून आजच्या समाजाच्या बैठकीमध्ये आमच्या समाजाने असा निर्णय घेतला की संजय भाऊ देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देऊ आणि आम्ही सर्व आदिवासी बांधून त्यांच्या पाठीशी आहोत. नमस्कार.